तानाजी घरात कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. उत्तुंग असा षटकार, पहिला चेंडू षटकातला आणि चांगला टोलवलेला आहे त्यांनी. षटकातला पहिला चेंडू आणि 6 धावा, अर्धा डझन धावा.
प्रतीक पाटील षटकारला दुसरा चेंडू टाकत आहेत. एक धाव बोलून काढलेले आहे लेग वाईज. तो व्यासपीठावर उपस्थित कोपरगावातील समाजसेवक श्री सुरेश म्हात्रे, मी भारत पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्री सुरेश म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. कोपर प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित कोपरगावातील समाजसेवक श्री अनंत कालीराम भांबरे यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री कबीर हाशो घरत यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री तानाजी हाशो घरत यांना सुद्धा इथे सन्मानित करायचं आहे. यतेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे माजी सरपंच श्री रमेश सीताराम पाटील यांना सुद्धा इथे सन्मानित करायचं आहे. गेले 2 दिवस ते या स्पर्धेसाठी येत आहेत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत देवते विद्यमान उपसरपंच श्री मनोज गोवरतुरे यांना सुद्धा इथे सन्मानित करायचं आहे. देवेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होत आहे. दिवे गावातील विद्यमान उपसरपंच श्री मनोज तुरे साहेब. श्री सुधीर लालचंद्र पाटील, त्यानंतर श्री उमेश पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री सुधीर लालचंद्र पाटील, त्यानंतर उमेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर धावसंख्या झालेली आहे ती 25. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऋतिक गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकामध्ये. चांगली फलंदाजी कैलास जाधव याच्याकडून पाहायला मिळते. इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळायचा होता. चांगले क्षेत्ररक्षण सागर घरत याच्याकडून एक सिंगल इथे घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 26 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 26 धावा झालेल्या आहेत. तसेच श्री निखिल घरत आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री निखिल घरत, तर या व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. श्रीयुत चंद्रकांत जयराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे स्पॉन्सर झालेलं आहे. श्री चंद्रकांत जयराम पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. श्री चंद्रकांत जयराम पाटील यांचं इथे शुभ आगमन होत आहे. यांच्या माध्यमातून मला प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक
स्पॉन्सर झालेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत कोपर प्रीमियर लीग मध्ये. त्यानंतर व्यासपीठावर शुभागमन होत आहे श्री उदय चंद्रकांत पाटील. तर व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं ते म्हणजे कोपर गावातील समाजसेवक श्री चंद्रकांत जयराम पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मानित केले जात आहे. श्री कुणाल घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री उदय चंद्रकांत पाटील यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. उदय चंद्रकांत पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. तर कोपर प्रीमियर लीग जे 8 संघ होते त्या 8 संघाचे संघ मालक आहेत ते 8ही संघ मालकांनी इथे यायचं आहे. श्री रमेश पाटील, त्यानंतर सागर पाटील, श्री ऋतिक पाटील, त्यानंतर मराठा माऊलीचे श्री विनायक म्हात्रे, श्री यतेश म्हात्रे, त्यानंतर छत्रपती स्टारचे श्री देवेंद्र घरत, त्यानंतर सह्याद्री वीरचे श्री कुणाल घरत, मुकेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर रायगड स्टारचे चंद्रशेखर पाटील आणि अमोल घरत, त्यानंतर महाराष्ट्र सुपर किंगचे राकेश पाटील, विवेक म्हात्रे, झुंजारचे चेतन पाटील, मयूर पाटील आणि जगदंब स्ट्रायकरचे भारत पाटील आणि दर्शन भंडारी या सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि हा षटकार आलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 33. श्री मनोहर प्रभाकर पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री मनोहर प्रभाकर पाटील. अमोल घरत, तसेच राकेश पाटील, विवेक म्हात्रे, चेतन पाटील, मयूर पाटील, भारत पाटील आणि दर्शन भंडारी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर इथे प्रणय हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आहे ती 33. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर प्रणय बाद झालेला आहे. तसेच श्री अरविंद पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री अरविंद पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. दर्पण आलेले आहेत नवीन फलंदाज. रोहित म्हात्रे यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. ऑन साईडला चेंडू जात आहे. लॉंग वन मधून ऋतिक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 35. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. रोहित म्हात्रे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज दर्पण. 35 धावा झालेला आहे. चांगली टोटल पाहायला मिळते मेगा फिनाले मध्ये छत्रपती स्टार या संघाची. विवेक म्हात्रे आणि राकेश पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. याचबरोबर डॉट बॉल येत आहे. अशा प्रकारे श्री अरविंद पाटील आपणास विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर श्री उमेश पाटील, श्री सुधीर लालचंद्र पाटील, सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये 35 धावा बनल्या आहेत. 36 धावांचं लक्ष मेगा फिनाले मध्ये ठेवलेलं आहे ते म्हणजे छावा 11 या संघासमोर.
सर्वांना एक सूचना की फायनलचा रेकॉर्ड पकडण्यात नाही येणार बेस्ट बॉलर बॅटर सिरीजसाठी लक्ष देऊ नका फायनलचा त्याच्यात काही रेकॉर्ड नसणार. श्री शुभम म्हात्रे आपणास विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. छत्रपती स्टार आपलं तर व्यासपीठावर उपस्थित श्री मनोहर प्रभाकर पाटील मी देवेंद्र कुणाल घरत यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते श्री मनोहर प्रभाकर पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. कोपर प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. 40+ चे एक सिनियर खेळाडू आहेत श्री मनोहर पाटील आणि त्यांचे 2 सुपुत्र या स्पर्धेमध्ये खेळत आहेत दर्पण आणि यशराज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. छत्रपती स्टार विनंती असेल आपण फिल्डिंग लावायची आहे. चला पंच आलेले आहेत. श्री भारत पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. छत्रपती स्टार कॅप्टन आपण फिल्डिंग सजवायची आहे. तर व्यासपीठावर उपस्थित 40+ वेताळ क्रीडा मंडळ कोपर संघाचे एक खेळाडू उत्कृष्ट असा खेळाडू उमेश पाटील मी कुणाल घरत यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते श्री उमेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. सुधीर लालचंद्र पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. कोपर गावातील समाजसेवक श्री सुधीर लालचंद्र पाटील यांना ते सन्मानित केले जात आहे. कोपर प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. त्यानंतर पुन्हा एकदा कुणाल घरत यांना विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते श्री उमेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. श्री भारत पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री भारत पाटील त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री विवेक म्हात्रे यांना इथे सन्मानित करायचं आहे. मी भारत पाटील यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते श्री विवेक म्हात्रे यांना इथे सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्र सुपर किंग संघाचे संघ मालक. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री राकेश पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. भारत पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. श्री राकेश पाटील महाराष्ट्र सुपर किंगचे संघ मालक आहेत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री अरविंद सीताराम पाटील त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री अरविंद सीताराम पाटील यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी 70-70 चे चेंडू स्पॉन्सर करण्यात आलेले होते. त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. त्यांचे बंधू कैलासवासी संदेश सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडूची सोय केली होती. श्री अरविंद सीताराम पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. त्यानंतर अमोल घरत
आपण व्यासपीठावर यायचं आहे. अमोल घरत, कुणाल पाटील, मुकेश पाटील यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री शुभम म्हात्रे यांना इथे सन्मानित करायचं आहे. मी पुन्हा एकदा भारत पाटील यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते शुभम म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. सर केला का तयार हो केला ना, हे कोण लिहिले ना? उत्तर क्षेत्र केले का नाही हा लिहिलेलं फिल्डर लिहिले हा पीटर केले का नाव काय त्याचं क्षेत्र कोण कोणला द्यावा तो कोण समीरचं काय नाव समीर समीरचं नाव काय पाटील आहे का पाटील आहे का कोण दोन समीर आहे एक घरत आहे समीर घरत दोन समीर होते घरत तुमचं नाव काय ही आपली जगदम तर 36 धावांचं लक्ष होतं. 6 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण बघूया केपीएल कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमधील. हो याला मात्र स्विंग अँड मिस ऑन शॉटला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. 36 धावांचं टार्गेट आहे आणि 36 लक्षाचा पाठलाग छावा 11 संघ करताना आपण बघतो. छत्रपती स्टार विपक्ष छावा 11 या दोन संघामधील हा फायनल सामना आपण पाहतोय केपीएल स्पर्धेमधील. कैलास फुलटाचा चेंडूला खेळलेला घ्या एक्स्ट्रा गोरीमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पण पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. डीप मध्ये चेंडू अडवला जातो डीप एक्स्ट्रा गोरीजनला. 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते देऊया 8 वर. मेगा फायनल ग्रँड फिनाले पण बघूया कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमधील पर्व दुसरा. वेताल क्रीडा मंडळ कोपर आणि ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्या आयोजित या स्पर्धेचे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. हो इम्तियाज फाटका अगदी खरं तर पहिलेच माणूस होता इथे 20 मिनिट पाहायला मिळते आणि 2 धावा फलंदाज कंप्लीट करताना ऋतिक पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये रोशन कामगिरी केली होती. मागील सामन्यावर देखील ठरला होता आणि तोच आत्मविश्वास त्याचं फायनल मध्ये देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. श्री किशोर बालाराम पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री किशोर बालाराम पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्व संघांचे संघ मालक टीम ऑनर असतील तर सर्व टीम ऑनरना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावर आपल्याला सर्वांना आमंत्रण दिलं जात आहे. 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि 8ही संघाच्या टीम ऑनरना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. सर्वांचं केपीएल कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हो यामध्ये कोण्यात आता चेंडू समोरच्या मध्ये क्षेत्ररक्षक डीप मेगा प्रिझम मध्ये येतोय मग ते 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि अखेर 2 धावांनी या पहिल्या षटकाची समाप्ती नंतर छावा 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 12 धावा. झालेल्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि बरोबर 12च्या सरासरीने प्रति षटकामध्ये इथे मात्र 12ची सरासरी पाहायला मिळते. 24 धावांची आवश्यकता आहे. तर व्यासपीठावर उपस्थित नुकतेच या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे ते म्हणजे किशोर बालाराम पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. किशोर बालाराम पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. श्री देवेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. पिक्चर इन पिक्चर हे दाखवलं जाते आपण पाहतोय. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून एका बाजूला सत्कार सुरू आहे आणि एका बाजूला सामना देखील सुरू आहे. पहिल्या षटकात समाप्त केल्यानंतर धावसंख्या स्कोर पाहायला मिळते होती 12. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12च्या सरासरीने 2 षटकामध्ये इथे 24 धावांची अजून आवश्यकता है. आज की शाम अपने नाम करने के लिए
छावा 11 टीम को। देखते हैं आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन कोपर क्रिकेट की सुहानी शाम अब सभी के नाम। सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा KPL 2026 मध्ये हार्दिक स्वागत है। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, आखा कोपर गांव खेल रहा है। कोपर क्रिकेट के सुनहरे पल दोस्तों आप देख रहे हैं KPL। KPL की झलक सबसे अलग आपण पाहतोय। 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे आणि आता मनोहर मधवी होतोय बॉलिंग ट्रॅकवर। दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या सोपं दिली। 12 चेंडूमध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे। मुख्य पंच आपण बघतो भाऊ पाटील सर, कोलेजचे पंच सुनील म्हात्रे सर आणि तिसरे पंच सुरेश घरत सर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ओम पुढे लाईट विकास सेपरेटर अनिल केरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे। षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपये शुभम म्हात्रे यांच्याकडून जाहीर झालेले आहे। षटकाराने या विकेट हॅट्रिकसाठी शुभम म्हात्रे यांच्याकडून फलंदाज आणि गोलंदाजाला सोडण्यास सांगितले। आपण जर हॅट्रिक पूर्ण करता तर 1000 रुपयाचं पारितोषिक शुभम म्हात्रे यांच्याकडून दिलं जाईल। क्या बात आहे, म्हणजे गोलंदाजाला देखील निराश व्हायला नको आणि फलंदाजाला देखील निराश व्हायला नको, दोघांसाठी सोडून संधी आहे। चला आपण सामना सुरू करा आणि प्रत्येक विकेटसाठी देवेंद्र घरत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे, कारण त्यांचा संघ आपण छत्रपती स्टार सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि संघाने जर या चषकावर नाव कोरलं तर लोणावळा टूर या अगोदर जाहीर केले गेले। कोपर टू लोणावळा हा प्रवास असणार आहे। क्या बात आहे, हो फॅन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्लॅन मिस। धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे पाहायला मिळते ते 12 धावा। विनायक म्हात्रे साहेबांना विनंती असते की त्यांनी व्यापारी आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। आपला सन्मान इथे केला जाईल। हो हो केलं चुनीला फॅन खेळलाय आणि चुनी निघतोय तो या फॅन लेग विजन मधून सीमा पार पहिले षटकर के चौकार। कृपया प्रेक्षकांना विनंती असेल की आपण चेंडू शिमारसीच्या आतमध्ये अडवायचा नाही। चौकार की षटकर कसं समजेल दादा, तुम्ही चेंडू अडू नका कारण त्यामुळे वाद निर्माण होतील। चौकार आपल्याला पाहायला मिळतो, मात्र विनंती असेल की पण चेंडू शिमारसीच्या आतमध्ये अडू नका, जेणेकरून अंतिम सामना कुठल्या प्रकारचं गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही। या चौकारांनी संघाची धावसंख्या सोडून पाहायला मिळते ते 16 धावा। 11 मध्ये 20 ची आवश्यक हो यावेळी मात्र चेंडूला त्या दिशेने खेळलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार। पाहूया षटकार की चौकार। चौकारांचा षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढताना देखील पाहायला मिळते। धावसंख्या पोहोचते 22 वर। 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे। 9-14 इथून मात्र वापसी करावी लागेल। चला चेंडूची फेक करायची, चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये। 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। छत्रपती स्टार आपण पाहतोय आणि छावा 11 हे संघ आमने सामने कोपर प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये। विनायक म्हात्रे साहेबांचं आगमन झाले आणि त्यांचं देखील कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। तसेच राकेश पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे।
9 चेंडू आणि 14 धावा इथे फायनल हाकलेले आहे. दरम्यान मुकेश पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. कोपर प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. मुकेश पाटील साहेबांचं ते एक आगमन झालं आणि त्यांचं देखील KPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं ते म्हणजे विनायक म्हात्रे यांना इथे सन्मानित केले जात आहे. श्री राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. कोपर गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व विनायक म्हात्रे यांना सन्मानित केले जात आहे. पप्या आयाच ठेवून उचल. हो यावेळी मात्र फायनल करण्याचा प्रयत्न आणि इथे या एकविरा ट्रिप जाहीर झालेली आहे. सागर घरत छावा 11 संघाचा छावा 11 संघाने जर या चषकावर नाव खोललं तर सागर घरत यांच्याकडून संपूर्ण संघाला एकविरा ट्रिप असणार आहे. हो 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 पिकअप शॉट बैठक शॉट चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार फ्लाइंग सिफ लोलबाद शॉट इथे मारलेला आहे यशराज पाटील यांनी. त्यानंतर मुकेश पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. श्री राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते कोपर गावातील उद्योगपती श्री मुकेश पाटील यांच्याच माध्यमातून 5,000 रुपयाची सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. केवळ इथून 4 धावांची आवश्यकता आहे. छावा 11 संघाचे टीम ऑनर संघ मालक आता मात्र सागर खुश असतील. सागर घरत ज्याच्या माध्यमातून संपूर्ण संघाला एक रमेश पाटील सागर घरत आणि ऋतिक पाटील हे 3 संघ मालक आहेत आणि ते तिघे आता मध्ये खुश असणार आहेत. कारण आता मध्ये छावा 11 आपण बघतोय मजबूत स्थितीमध्ये आणि 6 चेंडू मध्ये इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. छावा 11 संघ मजबूत स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते. हे VIP डाईज आपण पाहू शकता. VIP डाईजवर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख मान्यवर आपण पाहतोय कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. आणि इथून केवळ आपण उमेश पाटील सर पाहिलं तर 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आव्हान सोपं केलेलं आहे. ऋतिक पाटील आणि यशराज पाटील ज्याप्रमाणे फलंदाजी करत आहेत हे आव्हान त्यांनी सोपं केलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या धावा सोप्या नव्हत्या पण त्यांनी सोपं करून ठेवलेलं आहे. 6 चेंडू आणि 4 धावा ऋतिक पाटील आणि यशराज यांनी पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने खेचलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अनिल येतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र मॅजिक षटक हाताळावं लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. हो अगदी इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावर मात्र स्वीपर गोलमध्ये शतरक्षक आणि त्याला बेट करून चेंडू निघून जात आहे सीमा पार. दोस्तों आज की शाम छावा 11 टीम के नाम छावा 11 संघाने कोपर प्रीमियर लीग स्पर्धेच्या करंडाकावर नाव कोरलेले आहे. अभिनंदन अभिनंदन छावा 11 ऑल प्लेयर्स अँड संघ मालक चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे. KPL कोपर प्रीमियर लीग स्पर्धेचा छावा 11. चिंतामण घरत साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपले देखील KPL कोपर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक